4 महिन्यापासून निर्वाह भत्ता नसल्याचा आरोप, वनमजुरांची आमरण उपोषणाचे निवेदन. वन विभागातील वनमजुरी कर्मचाऱ्यांचे मानसिक तुळशीराम घोडेराव यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. या संदर्भात त्यांनी मुख्य वन संरक्षण प्रादेशिक अमरावती यांना निवेदन सादर केले. घोडेराव यांनी निवेदनात नमूद केले आहे की 21 मे 2026 रोजी सादर केलेल्या निवेदनावर अद्याप कोणतीही सकारात्मक कार्यवाही झालेली नाही. तसेच मागील 4 महिन्यापासून निर्वाह भत्ता मिळालेला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आपली आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना मेळघाटासारख्या अतिदुर्गम भागात पदस्थापन करण्यात आल्याने अन्याय झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. फेब्रुवारीपासून त्यांना अद्यापर्यंत निर्वाह भत्ता दिलेला नाही आहे. तसेच त्याच्या सूडबुद्धीनं असं त्याला पैसा कायदा अंतर्गत त्याला मेलघाटमध्ये देण्यात आलेले आहे. वास्तविक फायदा क्लास 4चा माणूस आहे, क्लास 4चा मजूर असल्यामुळे त्याला कोणत्याही जिहामध्ये किंवा असं दिसते आहे, पण तरी जाणून बुजून प्रशासनाने त्याच्यावर अन्याय केल्याचं दिसून येत आहे आणि त्यांना न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही आहे. वरिष्ठांच्या कथित भ्रष्टाचाराविरोधात तक्रारी केल्यामुळेच आपल्याला कारवाई करण्यात आल्याचेही आरोप त्यांनी निवेदनातून केले आहे. न्याय मिळत नसल्याने संविधानातील मार्गांना आंदोलन करण्याचा निर्णय घेण्याचा सांगत घोडेराव यांनी अमरावती येथील वन विभाग कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. उपोषणा दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यास वन प्रशासन जबाबदार राहील असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. दरम्यान या निवेदनाची प्रती राज्यातील वरिष्ठ वन अधिकारी, जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त, पोलीस प्रशासन तसेच इतर संबंधित विभागांना पाठविण्यात आले आहेत.